नमस्कार, अश्विनीच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। रेसिपी अचूक प्रमाणामध्ये देणार आहे, खूप सोपी आहे, भरपूर टिप्स सुद्धा आहेत, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी डाळी लागणार आहेत, ज्या आपल्याला भिजवायच्या आहेत। आता सांडग्याची जी रेसिपी आहे प्रत्येक ठिकाणची प्रत्येक घरची वेगळी रेसिपी असते, असं काही फिक्स नाही की हेच प्रमाण घेतलं पाहिजे, डाळी एवढ्याच घेतल्या पाहिजेत असं अजिबात नाही। प्रत्येकाची वेगळी रेसिपी असते। आता माझी जी रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी मटकीची डाळ घेतलेली, कुठलीही घरातील एक वाटी पातेलं काही घेऊ शकता, तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचं त्यानुसार। आता एका वाटीच्या प्रमाणात बनवतोय, 1 वाटी एवढी मटकीची डाळ घेतली आहे, त्यापेक्षा कमी म्हणजेच पाऊण वाटी एवढी मूग डाळ घेतलेली आहे। आता या डाळी आपल्याला एकत्रच घ्यायच्यात, एकाच भांड्यामध्ये घेऊयात। आणि सोबतच यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढी उडीद डाळ घेतलेली आहे। 2 टेबलस्पून किंवा पाव वाटी घेऊ शकता, प्रमाण कमी जास्त घेतलं तरीही चालतं। आता या तीनही डाळी आपल्याला एकत्र करायच्यात, एकाच भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या, 3-4 वेळेला धुवून घ्यायच्या, त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि या डाळी आपल्याला भिजायला ठेवायच्यात। आता सोबतच आपल्याला चणा डाळ देखील लागणार आहे, ती घेतलेली आहे मी अर्धी वाटी एवढी, ती आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये भिजवायची आहे। तर ही डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची, भरपूर पाणी घालायचं आणि या दोन्ही डाळी आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायच्यात। आता सकाळी जर तुम्ही लवकर सांडगे बनवणार असाल तर पहाटे जर तुम्ही 4-5ला जरी या डाळी भिजू घातल्या तरीही चालतं, 5-6 तासामध्ये व्यवस्थित भिजल्या जातात। आणि जर रात्री भिजवणार असाल तर रात्री उशिरा भिजू घालायच्या, कारण गरमीचे दिवस आहेत, डाळी खूप जास्त जर भिजल्या तर मग थोडासा आंबट वास येतो। त्यामुळे रात्री जर तुम्ही उशिरा झोपत असाल, 12-1 वाजता जरी भिजायला घातल्या, सकाळी 7 वाजता जरी त्याचे सांडगे केले तरीही चालतं, फक्त आपल्या डाळी 5-6 तास भिजणं गरजेचं आहे। आता आपल्या डाळी 5-6 तास इथे भिजल्या गेलेल्या आहेत। आता काय करायचं आपल्याला, ही जी भिजलेली डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे। त्यासाठी घेऊयात एक मिक्सरचं भांडं आणि डाळ वाटताना पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही, डाळी व्यवस्थित भिजलेल्या असतात त्यामुळे पाणी नाहीच घालायचं। गरज वाटली तर 1-2 चमचे नंतर घालू शकता। एखाद्या झाऱ्याने काढून घ्यायची अशी डाळ, पाणी निथळून घ्यायचं ह्यातलं। तर बरेच जण डाळ न भिजवता सुद्धा सांडगे करतात, त्यासाठी डाळ भरडून घ्यावी लागते, त्याचेही चांगले होतात। बरेच प्रकार आहेत सांडगे बनवण्याचे, भाज्या घालून सुद्धा सांडगे बनवतात। याआधी मला वाटतं आपण 1-2 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, ज्यामध्ये आपण मेथीच्या भाजीचे सांडगे कसे बनवायचे ते पाहिलेले, तेही खायला खूप छान लागतात। आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, पण जाडसर वाटायचं, खूप बारीक करायचं नाही। आता हे अशा पद्धतीने मी मिक्सरमधून वाटून घेतले, बारीक करून घेतले आणि बघू शकता याचं टेक्स्चर जाडच ठेवलेलं आहे, खूप याला बारीक केलेलं नाही। आता हे का भांड्यामध्ये काढून घेऊया, पाणी अजिबात घातलेलं नाही मी हे मिक्सरमधून बारीक करत असताना। आता हे बाजूला ठेवूयात आणि ही जी भिजवलेली चणा डाळ आहे त्यातलंही सगळं पाणी काढून आपण ती सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। आता हे एकत्र बारीक का नाही करायचं आपल्याला, त्या डाळी आणि चणा डाळ, कारण त्या बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या बारीक असतात, त्याला मिक्सरमधून बारीक होण्यासाठी वेळ कमी लागतो, तुलनेनं याला जास्त लागतो आणि मग बऱ्याचदा काय होतं ते खूप जास्त बारीक होतात डाळी। त्यामुळे शक्यतो हे वेगळंच भिजवायचं आणि चणा डाळ आपल्याला सेपरेटच वाटून घ्यायची। आता यामध्ये मी लसूण घालणार आहे, लसूण तुम्ही तसाच बारीक करून सुद्धा नंतर मिक्स करू शकता किंवा या पद्धतीने घातलं तरीही चालतं। आणि सेम त्याच पद्धतीने अजिबात पाणी न घालता जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता ही डाळसुद्धा मी मिक्सरमधून वाटून घेतली, छोट्या भांड्यामध्ये शिफ्ट केली आणि जाडसरच ठेवलेली आहे। आता हे सगळं आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीचंच आपलं हे पीठ तयार व्हायला हवं। पाणी जर तुम्ही घातलं तर मग सांडगे व्यवस्थित घालता येत नाहीत, दुसरं म्हणजे ते पटकन वाळतही नाहीत। आता यामध्ये आपण मसाले घालूयात, तर यामध्ये आता मी घालते मीठ। तर कुठलाही वाळवणाचा पदार्थ असेल तर मीठ थोडंसं हे बेतानेच घालायचं। हळद घालूयात, लाल मिरची पावडर,
थोडासा हिंग घालते मी यामध्ये, जिरेपूड घालायची, यासोबतच आपल्याला धनेपूडसुद्धा घालायची आहे, पण आता धनेपूड संपलेली आहे माझी त्यामुळे घालत नाही, पण धनेपूड अवश्य घाला, त्याने टेस्ट छान येते. आणि थोडासा ओवा घालायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची, बारीक चिरून घ्यायची. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. बघू शकता अशा पद्धतीचं पीठ आपलं तयार व्हायला हवं. आता याचे आपल्याला सांडगे बनवायचे. आता हे तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये जाऊन बनवू शकता किंवा घरातच एखादं असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये एक कपडा अंथरायचा आणि शक्यतो कपडा ओला करून घ्यायचा आणि मग आपल्याला त्याचे सांडगे बनवायचे आहेत. थोडंसं पाणी घेऊन हात पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं हातामध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे सांडगे तयार करून घ्यायचे. छोटे छोटेच बनवायचे, फार मोठेही बनवायचे नाहीत, नाहीतर मग बऱ्याचदा ते सुकत नाहीत व्यवस्थित आणि जेव्हा आपण भाजी बनवतो मग ते खूप जास्त मोठेही दिसतात. बघू शकता अशा पद्धतीने. आणि हे असंच पूर्ण बनवून घ्यायचे आणि मग नंतर हे उन्हामध्ये नेऊन ठेवलं तरीही चालतं. आता इथे एक ताट करून झालेले आहेत हे सांडगे. शिल्लक राहिलेल्या पिठाचे करून घ्यायचेत, पण तोपर्यंत जेवढं झालं तेवढं आपण हे उन्हाला ठेवूया. सांडगे बनवून ते मी एक दिवस पंख्याच्या हवेला घरातच सुकवले. नंतर त्याला 1-2 दिवस चांगलं कडकडीत ऊन दिलं. ऊन देणं खूप गरजेचं आहे, तरच ते वर्षभर टिकतात. आणि नंतर बघू शकता वाळल्यानंतर अशा पद्धतीचे हे सांडगे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी झाले आहेत, व्यवस्थित शिजले जातात. तर त्याची भाजी कशी बनवायची हे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.